एकमेकाकडे बघून स्माइल करा. तिकडे बघू ना, कॅमेरामध्ये नका करू. अजून वर बघा, आता तिकडे बघा, समोर बघा. हातवारे करत आहे स्टॉलकडे वगैरे बोट दाखवा. समोर बघा, नंतर मग इकडे बघा. मॅडमकडे बघा, मॅडमकडे. हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. तर आज आहे 12 तारीख आणि मी आलेली आहे दादर इथे, म्हणजे 14 एप्रिलसाठी बाबासाहेबांच्या 135व्या जयंती निमित्त एक रील शूट करणार आहोत. तर तेच मी तुमच्याबरोबर ब्लॉग मध्ये सुद्धा शेअर करणार आहे. तर पहिलाच प्रयत्न आहे आमचा असा वेगळ्या पद्धतीचा रील शूट करण्याचा. तर 135वी जयंती आहे बाबासाहेबांची, म्हटलं आपण सुद्धा काहीतरी थोडंसं स्पेशल करूया. तर आम्ही आता दादरला पोहोचलोय. तर राजगृहावर जायचा प्लॅन आहे आमचा, त्याचबरोबर चैत्यभूमीला सुद्धा जाण्याचा प्लॅन आहे. तर ते सगळं तुमच्याबरोबर ह्या व्हिडिओमध्ये शेअर करेन आणि वेगळ्या प्रकारे मध्ये शूट करतोय, तर ते शूट कसं करतोय तेही तुमच्याबरोबर शेअर करेन. दादर स्टेशनवरनं शूट करायला सुरुवात केली आम्ही. तर दादर स्टेशनला म्हणजे गर्दीच असते नेहमीच. दुपारची वेळ होती आणि खूप गरम होत होता आणि खूप गर्दीसुद्धा होती. तर पब्लिक सगळी ये जा करत असल्यामुळे ना व्यवस्थित शूट घेताच येत नव्हतं आम्हाला. 3-4 वेळा आम्हाला टेक घ्यायला लागले. आणि ही जी ट्रेन उभी आहे ना मागे, ही निघून गेली. आम्ही पुन्हा दुसऱ्या ट्रेनची वाट बघितली, कारण ही ट्रेन तर निघून गेली. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे. आणि आता आम्ही ना म्हणजे दुसरी ट्रेन आली तर तिच्यामध्ये म्हणजे शॉर्ट घेत होतो, जी क्लिप शूट करत होतो ना. तर आम्ही ट्रेनच्या आतमध्ये चढलेलो. एकतर आम्ही सगळे आधी पॅसेंजर चढे आणि उतरेपर्यंत थांबलो की जास्त गर्दी नको, यायला व्यवस्थित घेता हवं म्हणून. आणि ना मला ह्याची भीती होती की कारण की ट्रेनच्या मध्ये आणि ह्याच्यामध्ये प्लॅटफॉर्ममध्ये गॅपसुद्धा खूप होता. ट्रेन चालू झाली तर मला पटकन उतरता येणार नाही याची भीती वाटत होती. पण नाही झाली ट्रेन चालू आणि फायनली आमचा तो शॉट घेऊन झाला. आणि इथे पण थोडासा स्ट्रगलच झाला आमचा. इथली क्लिप शूट करताना सुद्धा खूपच लोक मध्ये मध्ये म्हणजे ये जा करत होते सगळे. म्हणजे मध्ये मध्ये ये जा नव्हते करत, ते त्यांचं चालत होते. पण आम्हाला शूट घेताना प्रॉब्लेम होत होता. मग फोन येत होता. शेवटी आम्ही 3-4 जणांना सांगितलं जरा थोडंसं 1 मिनटं इथून पास होऊ नका. आणि ती क्लिप जी आहे ती शूट करून घेतली. आणि एवढा आवाज होता ना गाड्यांच्या हॉर्नचा, खूपच कर्कश आवाज होता इकडे दादर स्टेशनला. आणि आम्ही आता निघालो आहोत राजगृहाला जाण्यासाठी. आणि गरमसुद्धा खूपच होतं आहे, खूप हीट आहे. आणि राजगृह तसं दादर स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवरच आहे, पण खूप गरम होत असल्यामुळे ना आम्ही टॅक्सीने जाण्याचंच प्रिफर केलं. कारण की ऑलरेडी खूप घाम येत होता, चेहरा सगळा खराब होत होता सारखा घाम पुसून. आणि नंतर आम्ही टॅक्सीवाले जे ड्रायव्हर आहेत त्यांनासुद्धा रिक्वेस्ट केली की आम्हाला थोडीसं शूट घ्यायचं आहे, तर तुम्ही 2-3 मिनटं प्लीज जरा टॅक्सी थांबवा. तर ते म्हटले चालेल. आणि मग त्यांनी ते टॅक्सी थांबवली. पण ह्या समोरच्या रस्त्याने सुद्धा गाड्या येत होत्या, त्यामुळे मध्ये येत होत्या. मग त्यामुळे ते म्हटले थोडीशी पुढे घेऊन थांबवतो टॅक्सी. आणि नंतर मग थोडीशी पुढे घेतली त्यांनी टॅक्सी. आणि नंतर टॅक्सीमधनं उतरताना जो शॉट घ्यायचा होता ना आम्हाला, तो आम्ही घेतला. तर तुम्ही बघू शकता पब्लिक प्लेसमध्ये शूट करताना किती स्ट्रगल करायला लागतो ते. आणि इथे ना राजगृहाला डेकोरेशनचं काम चालू आहे, कारण की 2 दिवसानंतरच 14 एप्रिल आहे, त्याचंच काम चालू आहे इथे. जे लोक 14 तारखेला व्हिजिट करतील ना त्यांना खरंच राजगृह असं सुंदर सजवलेलं बघायला भेटेल. आणि चैत्यभूमीसुद्धा त्यांना तो व्ह्यू बघायला भेटेल. तर इथे बघा, तुम्ही बघू शकता डेकोरेशनचं काम वगैरे चालू आहे. आणि हे समोर आहे राजगृह. तर आम्हाला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं होतं. तर खूप गाड्या येत होत्या ना, तर आम्ही जरा वाट बघत होतो की कमी गाड्या असतील त्यावेळेला क्रॉस करू आम्ही, कारण की शूटसुद्धा घ्यायचं होतं, क्लिप शूट घ्यायची होती एक क्रॉस करताना. त्यामुळे आम्ही थोडं वेट केला आणि नंतर मग क्रॉस केलं. तर हे घर बघू शकता, म्हणजे त्या काळात बाबासाहेबांनी एवढं सुंदर असं घर बांधलेलं आहे. म्हणजे राजगृह आहे त्याचं नाव, त्याचीसुद्धा एक वेगळी हिस्ट्री. राजगृह नाव
कसं ठेवण्यात आलं ह्या घराला. आणि हे जे घर आहे ना ते बाबासाहेबांनी स्वतः डिझाईन केलेलं आहे. म्हणजे आर्किटेक्ट जे आहे या घराचं ते बाबासाहेबांनी स्वतः केलेलं आहे. तर इकडे थोडंसं भांडण होता राहिलं आमचं, कारण की मी व्यवस्थित स्माईल देत नाही म्हणून. पण शूट चालू आहे त्यामुळे ते जरा लवकर संपलं. आणि राजगृहाच्या आतमध्ये ना शूट अलाउड नाही आहे. त्यामुळे राजगृहाची जी एंट्री आहे म्हणजे दरवाजा आहे राजगृहाचा तिथपर्यंतच आतमध्ये जाण्याचा, तिथपर्यंतच आम्ही जे पॉसिबल आहे ते शूटिंग केलेलं आहे. आणि राजगृहाच्या आतमध्ये ना बाबासाहेबांच्या भरपूर अशा वस्तू आहेत. बाबासाहेब जी छडी घ्यायचे तसे त्या छडी, बाबासाहेबांची भरपूर अशी पुस्तकं, चष्मा, टाईपरायटर, बाबासाहेबांचा बेड असेल किंवा बाथटब आहे. तर बघण्यासाठी खूप सगळ्या वस्तू आहेत बाबासाहेबांच्या. आणि रमाईंची पण भांडी वगैरे आहेत तिथे. तर ते आपण शूट नाही घेऊ शकत. मला वाटतं स्पेशल परमिशन काढायला लागत असेल त्यासाठी. आणि तिथलं सगळं शूट झाल्यानंतर आम्ही बाहेरचं थोडंसं शूट घेतलं. आणि ना माझा घसा जरा म्हणजे खोकला आहे त्यामुळे थोडा बसलेला आहे, तर ते थोडंसं तुम्ही समजून घ्या. व्हॉईस ओव्हर करतो आहे मी आणि थोडासा आवाज बसलेलाच आहे. आणि आम्ही आता टॅक्सी शोधतो आहे पुन्हा चैत्यभूमीला जाण्यासाठी. चैत्यभूमी पण तशी खूप लांब नाही आहे राजगृहापासून, पण अगेन खूप ऊन असल्यामुळे आम्ही टॅक्सी शोधतो आहे. आणि फायनली थोड्याशा स्ट्रगलनंतर आम्हाला टॅक्सी भेटली आणि पोचलो आम्ही आता चैत्यभूमीला. तर इथे तुम्ही बघू शकत असाल की मंडप टाकलेला आहे, कारण की इथे सुद्धा डेकोरेशनचं काम वगैरे सगळं चालू आहे सजावटीचं. आणि इथे मंडप टाकलेला आहे त्यामुळे जे एंट्री गेट जे आहे ना चैत्यभूमीचं म्हणजे जे तोरण ज्याला बोलतात ते आम्हाला ना लांबून असा त्याचा व्ह्यू घ्यायचा होता, पण ते काय आम्हाला घेता येणार नाही आहे. त्यामुळे आम्ही जेवढं शक्य आहे तसं घेतो आहे. ते गेट जे आहे ना एंट्री गेट पूर्ण लपलं गेलं ह्या मंडपामुळे, त्यामुळे ते काय आम्हाला घेता आलं नाही शूटमध्ये. आणि जे आहे ना अशोक स्तंभ जो आहे ना तो सुद्धा असा लांबून व्ह्यू घ्यायचा होता, तर तो सुद्धा आम्हाला जमला नाही घेण्यासाठी, कारण की त्याच्या आजूबाजूला ना हे सुद्धा लावलेले बांबूसुद्धा लावलेले, कारण की अजून डेकोरेशनचं काम म्हणजे चालू आहे, अजून कंप्लीट झालेलं नाही. फुलांनी वगैरे तिकडे डेकोरेशन करणार अशोक स्तंभाला पण खालचा भाग जो आहे तो, त्यामुळे तो सुद्धा आम्हाला घेता येणार नाही आहे. तर जसं शक्य आहे तसं घेतो आहे. आणि आम्ही कसं हे ना 3 गाणी बनवणार आहोत. 3 गाण्यांसाठी हे शूट करत आहोत आम्ही. एक तर जी सिरियल होती ना बाबासाहेबांची स्टार प्रवाहावर जी यायची क्रांती सूर्य तू, ते टायटल सॉन्ग त्या सिरियलचं ते आहे. एक भीम जयंती आली रे आली आणि एक आहे नांदन नांदन रमाचं नांदना. तर बघा, आणि तिन्ही गाणेसुद्धा 1 मिनिटाच्या आतले असणार आहेत. कसं करायचं आपल्याला? आम्ही पोचलेलो आता चैत्यभूमीला, बघू शकता किती सगळी गर्दी आहे. सगळी तयारी चालू आहे इथे 14 एप्रिलची. तर व्लॉगसाठी एक छोटीशी क्लिप मी शूट केली आणि त्यानंतर पुन्हा आमचं शूटिंग सुरू झालं. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही 3 गाणी शूट करणार आहोत, तर तिन्हीसुद्धा 1 मिनिटाच्या आतले असणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे 1 मिनिटाच्या गाण्यासाठी किती शूट करायला लागतं आणि किती वेळ जातो, आणि त्यानंतर एडिटिंग आणि अपलोडिंगचं सुद्धा काम असतं. तर हे चालू आहे आता शूट घेणं अशोक स्तंभाबरोबर. इकडे सुद्धा शूट घेताना खूप लोक ये-जा करत होते ना, त्यामुळे रिपीट घ्यायला लागत होतं शूट, की असं वाटत होतं आता गॅप आहे बऱ्यापैकी, आता कोण येणार नाही. पण मध्येच लोक ये-जा करत होती, समुद्रावर वगैरे जात होती. आणि आज बऱ्यापैकी गर्दी होती तिथे चैत्यभूमीला. चैत्यभूमीला कसं आहे, चैत्यभूमीच्या आतमध्ये जेव्हा एरवी येतो ना तुम्ही, तेव्हा चैत्यभूमीच्या बॅक साईडला गार्डन वगैरे आहे, बुद्धांची मूर्ती, बाबासाहेबांचं स्टॅच्यू, तिकडे पण जाऊ शकतो, शूटिंग फोटो वगैरे करू शकतो किंवा चैत्यभूमीच्या आतमध्ये सुद्धा करू शकतो. पण आता कसं 14 एप्रिल जवळ आलेली आहे आणि गर्दी जास्त आहे चैत्यभूमीला, त्यामुळे ना आतमध्ये शूटिंग करायला आम्हाला अलाउड नाही केलं जास्त. थोडीशी जस्ट एक क्लिप घेतली फक्त फुले वाहताना. आणि ते आम्ही संविधानाची जी प्रथा आहे ती हातात घेऊन थोडासा एक क्लिप घ्यायचं होतं. त्याच्यामध्ये तर खूपच कन्फ्युजन होत होतं कशा पद्धतीने ते पकडायचे. त्याच्यामध्ये मला खूप कन्फ्युजन झालं ॲक्च्युली ते संविधान पकडून घेताना. पण फायनली झालं माझं, म्हणजे तो पकडले मी व्यवस्थित आणि तो शॉट घेऊन झाला.
आणि इथे ना एक शॉप होतं, खूप गर्दी होती तिथे. आम्ही बराच वेळ वेट केला. आम्ही बघत होतो की थोडीशी गर्दी कमी होईल तर स्टॉलच्या जवळ जाऊन थोडंसं शूट घेता येईल. खूप छान छान असे ना तिथे धम्मसूत किंवा किचेन खूप सुंदर सुंदर होते आणि बऱ्याचशा वस्तू होत्या, खूप सुंदर होत्या. मला वाटतं कदाचित म्हणूनच त्या स्टॉलवर खूप अशी गर्दी पडलेली. तर आम्ही बराच वेळ वेट केलं तिथे की म्हणजे थोडीशी गर्दी कमी होईल आणि पुढे जाऊन आम्हाला थोडासा एखादा शॉट घेता येईल तिथला. पण नाही, शक्य नाही झालं तिथे. आणि इथे बघू शकता तुम्ही समुद्र, म्हणजे ह्या बाजूला अथांग असा समुद्र आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला एक ज्ञानाचा सागर असं बोलू शकतो आपण. तर इथे काही गर्दी कमी होईना, त्यामुळे आम्ही निघालो पुढे जायला. पुढे थोडंसं घेतलं मग इथे. तर ह्या खूप सुंदर अशा ह्या होत्या, माळा होत्या ब्ल्यू आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आणि गोल्डन. कसं आता 14 एप्रिल आहे, 2 दिवसाने. तर ज्यांना कोणाला असं डेकोरेशन करायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे हा. घराला तोरण बरोबर तुम्ही ते लावू शकता माळा. आणि हारांच्या पण कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं. मला वाटतं आणि 14 एप्रिल निमित्त ना सजावटीच्या पण काही एक्स्ट्रा वस्तू इथे बघायला भेटल्या. पण त्याचबरोबर जे रेग्युलर जे बाबासाहेबांचे स्टॅच्यू वगैरे असतात ना बुद्धांचे, त्याचं प्रमाण नेहमीपेक्षा जे स्टॉलवर असतं ना ते थोडंसं कमी होतं. पुस्तकं तर ॲज युजल असतातच, पण बाकी खूप सजावटीच्या पण खूप सुंदर अशा वस्तू होत्या. फुलं वगैरे, तोरण वगैरे किंवा कंदील, पताके, पंचशील ध्वज, हे सगळं छान होतं. आणि आता आम्ही जात आहोत आतमध्ये. तर हा व्हिडिओ कसा एडिट करायला थोडासा लेटच झालं मला, कारण की जयंती पण होती आणि प्लस माझा घसासुद्धा बसलेला आहे. तर हा व्हिडिओ ना तुम्हाला म्हणजे बिहाइंड द सीनचा जो हा व्हिडिओ मी शूट केला आहे ना, तो तुम्हाला आवडला ना तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कसा वाटला ना कमेंटमध्ये सांगा मला. तर हे घेताना पण सेम तसंच लोक मध्ये येत होते, त्यामुळे बराच वेळा मला इथे सुद्धा थोडंसं थांबायलाच लागलं. आणि फायनली आम्ही पोहोचलो आतमध्ये चैत्य भूमीवर. तर आतमध्ये तर आम्हाला शूट करायला काही अलाउड केलं नाही, जस्ट एक छोटीशी क्लिप घेतली फक्त आम्ही. अभिवादन करताना पण काही शूट करायला आम्हाला जमलं नाही आहे. आणि इथे आहे बाबासाहेबांची सही आणि त्याच्याच बाजूला ना वंशावळ लावलेली आहे बाबासाहेबांची, म्हणजे फॅमिलीचं. तसं तर आमचं शूट ना ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, थोडंसंच बाकी आहे. आणि सनसेट व्हायला थोडासा अजून 1-1.5 तास तरी असं बघून वाटतं की 1-1.5 तास तरी अवकाश आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की नाश्ता करून येऊया, थोडासा ब्रेक घेऊया. आणि खूप थकली होते, तिथे आजूबाजूला ना जागाच नव्हती बसायला, म्हणून मी तिथे जागा भेटली तिथे बसून घेतलं. आणि ही क्लिप माझी कोणी शूट केली ते पण नाही माहिती मला, म्हणजे हर्षने केली का मिस्टरांनी. मग त्यानंतर आम्ही परत बोलताना मला घेतलं बच्चाला अजिबात इंटरेस्ट नाही यायला. तर आम्ही नाश्ता वगैरे करून आलो आणि सनसेटचा जो आम्हाला शॉट घ्यायचा होता ना तो सुद्धा आमचा घेऊन झाला. तर सनसेट झालेला आहे आता. आणि तुम्ही बघू शकता डेकवर खूप गर्दी वाढलेली आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे. खूप छान असा वारासुद्धा सुटलेला आहे आणि त्याचबरोबर हा समुद्राचा आवाज बघा किती सुंदर वाटतो. तर आमचं आता शूटिंग करून म्हणजे शूटिंग कंप्लीट झाली आहे करून, रीलसाठी जे आम्ही शूट करायला आलेलो ते. आणि त्यानंतर आता रीलसाठी जे शूट करायला आलेलो ना ती शूटिंग कंप्लीट झाली आहे. खूप गरम होतं, एवढ्या गरमीचीच आम्ही शूटिंग केली आहे. खूप जास्त गरम होतं. आता कुठं थोडंसं थंड वाटतंय. आणि बिहाइंड द सीन जे आहेत ते माझ्या मुलाने शूट केले. बघू आता कसे आले ते तुमच्यावर नक्की मी शेअर करेन कसे आले. आणि हा पहिलाचा एक्सपिरियन्स होता आमचा असं कोणाकडनं तरी करून शूट करून घेणं रील. तर आता ते तुम्हाला 14 एप्रिलला तर बघायला भेटतील, नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि हे बघा
एवढं छान वातावरण आहे ना इथे. डेकवर आता मी उभी आहे, पाठीमागे चैत्यभूमी. हे बघा माझ्या पाठीमागे तिकडे आहे चैत्यभूमी. आणि इथे ना आता लाईटिंगचं सर्व काम चालू आहे 14 एप्रिल निमित्त. लाईट डेकोरेशनचं सगळं काम ना म्हणजे वर्क प्रोग्रेसच आहे, अजून कम्प्लीट झालेलं नाही. नाहीतर ते लाईट्स वगैरे ना ते डेकोरेशन सुंदर बघायला तुम्हाला छान वाटलं असतं, ते सुद्धा दाखवता आलं असतं. पण ते मला वाटतं ते उद्या चालू करतील 13 तारखेला तरी. आणि चैत्यभूमीला येऊन तर छानच वाटतं. तर हा बिहाइंड सीन हा व्हिडिओ मी तुम्हाला शूट केलेला आहे. तुम्हाला जर आवडला ना नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी ना आज थकला बिहाइंड व्हिडिओ शूट करून. आणि तुम्ही परिसर बघू शकता आजूबाजूला. इकडे आहे अशोक स्तंभ. हे बंड बांधल्यामुळे शूट करता नाही आलं येताना आम्हाला. बघा कशी आहे, मस्त दिसते. लाईट लागल्यात आज, मला वाटलं उद्या लावतील, आज फक्त तयारी चालू आहे. हे तुम्हाला दाखवता. इकडे डेकला पण आहे लाईट, थोडी कमी आहे. आणि ना इकडे चैत्यभूमीच्या इथे बघा लाईट. ये लाइट से फोटो खराब हो जाती है। सुंदर वाटते. हे तोरण घेता ना आलं मग अशी अशोक स्तंभ. वाव. तर आम्ही निघतो आता घरी जायला. तर हा बिहाइंड द सीनचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.